श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थांची एक अद्भुत कहाणी व्हिडिओच्या शेवटी सांगितली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भारतभूमी ही संतांची भूमी आहे. जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, भक्त संकटात सापडतात आणि मानवता दिशाहीन होते, तेव्हा परमेश्वर विविध रूपांनी अवतार धारण करतो. दत्त संप्रदायातील श्रद्धेनुसार श्री दत्तात्रेयांनी अनेक अवतार घेतले. त्यांपैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. दत्तावताराचे मूळ काय आहे तर सृष्टीच्या कल्याणासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांनी अत्रि ऋषी आणि अनसूया मातेच्या पोटी श्री दत्तात्रेय म्हणून अवतार घेतला. श्री दत्तात्रेयांनी युगानुयुगे विविध रूपात भक्तांना मार्गदर्शन केले. प्रथम श्रीपाद, श्री वल्लभ, नंतर श्री नरसिंह सरस्वती आणि पुढे श्री स्वामी समर्थ या रूपात ते प्रकट झाल्याची श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की नरसिंह सरस्वती आणि यांनी श्रीशैल पर्वतावर गुप्तवास स्वीकारला. त्यानंतर त्यांनी दीर्घकाळ हिमालय, कर्दळीवन आणि विविध तीर्थक्षेत्रात तपश्चर्या केली. याच तपश्चर्येनंतर स्वामी समर्थ या तेजस्वी रूपात ते प्रकट झाले, अशी भक्त परंपरेतील कथा आहे. भक्त परंपरेत एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. कर्दळीवनात एक महान योगी हजारो वर्षे समाधीत होते. त्यांच्या शरीराभोवती वारूळ तयार झाले होते. एके दिवशी लाकूड तोड्याने कुऱ्हाडीचा घाव घातला. तो घाव त्या वारुळावर बसला. समाधी भंग झाली. त्या दिव्य योगीने डोळे उघडले. तेच होते श्री स्वामी समर्थ. त्यांच्या मुखावर तेज, डोळ्यात करुणा आणि अंगावर विरक्तीचे तेज झळकत होते. ते कोण होते, कुठून आले याचे उत्तर त्यांनी कधी स्पष्ट दिले नाही. समाधीनंतर स्वामी समर्थांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. काशी, प्रयाग, पुरी, रामेश्वर, गिरनार, द्वारका अनेक तीर्थक्षेत्रात त्यांनी भक्तांना दर्शन दिले. जिथे दुःखी तिथे स्वामी, जिथे श्रद्धा तिथे स्वामी. शेवटी ते अक्कलकोट येथे स्थिरावले. तिथून त्यांनी हजारो भक्तांना मार्गदर्शन केले. त्यांचे एकच वचन भक्तांच्या मनात कायमचे कोरले गेले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांनी कोणताही नवीन धर्म स्थापन केला नाही. त्यांनी उलट शिकवले की ईश्वरावर श्रद्धा ठेवा, गुरुची सेवा करा, सत्य बोला, दया करा, नामस्मरण करा, आपले कर्म करत राहा. असंख्य भक्तांना त्यांनी संकटातून बाहेर काढले, रोगमुक्त केले आणि अध्यात्माचा मार्ग दाखवला. आजही लाखो भक्तांचा विश्वास आहे की स्वामी समर्थ सूक्ष्म रूपाने आपल्या भक्तांचे रक्षण करतात. त्यांच्या कृपेचा मार्ग म्हणजे श्रद्धा, सेवा आणि नामस्मरण. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.